श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रक्ताचा प्रत्येक थेंब हा आशेचा, संवेदनांचा आणि माणुसकीचा संदेश घेऊन येतो. अपघातग्रस्त व्यक्ती, गंभीर आजारांशी झुंज देणारे रुग्ण आणि शस्त्रक्रियेची वाट पाहणारे अनेक जीव यांच्यासाठी रक्तदाते हे खऱ्या अर्थाने जीवनदूत ठरतात. श्रोते हो, 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. रक्तदानासारख्या निस्वार्थ आणि जीवनदायी कार्यासाठी स्वतःहून पुढे येणाऱ्या सर्व रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आज याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीचे डॉक्टर अर्जुन सुतार उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत तब्बल 105 वेळा रक्तदान केलेले रत्नागिरीतले मोरेश्वर जोशी सुद्धा उपस्थित आहेत. तुम्हा दोघांचंही स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं आहे की रक्तदानाचं समाजातलं महत्त्व काय आहे. मी प्रथम अगोदर माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर अर्जुन सुतार, रक्तसंक्रमण अधिकारी, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी. मी आज तुम्हाला दिनांक 14 जून रोजी दरवर्षी आपण जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आपणास मी रक्तदाते मनात असणारे जे काही गैरसमज आहेत, जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन की जेणेकरून आपल्या मनातील सर्व शंका दूर होतील व आपण जास्तीत जास्त करून पुढे येऊन रक्तदान करण्यास प्रवृत्त व्हाल. समाजामध्ये भरपूर प्रमाणात गैरसमज आहेत की आपल्याला कमजोरी वाटेल किंवा आपल्याला अशक्तपणा येईल, आपल्याला कोणता तरी आजार होईल टोचण्यामुळे. तर अशा प्रकारची कोणतेही काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपण जे काही रक्तदानासाठी मटेरियल वापरतो, सुया वापरतो, बॅग वापरतो ते पूर्णपणे नवीन आणि निर्जंतून केलेलं असते. त्यामुळे रक्तदात्यास कोणताही आजार होण्याची शक्यता नसते. आणि आपल्या बॉडीमध्ये जवळजवळ 6000 ml म्हणजेच 6 लिटर रक्त असते. त्यातून आपले 350 ml फक्त रक्त देतो. म्हणजे फक्त आपण 5% फक्त आपण घेतो. म्हणजे जसे बाजून आपण एक तांबा घेतो तसंच ते आहे की ते पुढच्या 24 ते 48 तासामध्ये ते रक्त आपल्या बॉडीमध्ये परत भरून निघते. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची कमजोरी येत नाही, अशक्तपणा येत नाही. त्यामुळे निशंकपणे तुम्ही रक्तदान करू शकता. रक्तदाता म्हणून मला एवढंच सांगावंसं वाटतं की रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाने या संदर्भात खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आता रक्तदात्यांशी उणीव पण तशी भासत नाही आणि जागृती पण जी करायला हवी आहे ती पण केलेली असल्यामुळे आता स्वेच्छेने रक्तदाते पुढे येतात आणि रक्ताची कमतरता असेल त्यावेळेला अनेक ठिकाणी शिबिरं आयोजित करून आपण रक्तसंक्रमण करून आवश्यक त्या रुग्णांना त्याचा पुरवठा करतो. पण हे सगळं करत असताना अजून काय याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजेत अशा संदर्भातलं आम्हाला माहिती हवी तुमच्याकडून. रक्तदाते आणि रक्तपेढी यांचा जो समन्वय असायला पाहिजे त्या संदर्भात आपण काय आणखीन उपाययोजना करू शकतो. रक्तदान वाढवण्यासाठी दरवर्षी आपण रक्तदाताचे सत्कार करतो, शिबिर आयोजकांचे सत्कार करतो. तसेच आपण वेगवेगळ्या प्रकारचे रॅली आयोजित करतो की जेणेकरून समाजामध्ये रक्तदात्यामध्ये या संदर्भात त्यांच्या शंका निरसन होतील. त्यांच्या जनसामान्यामध्ये रक्तदानाविषयी एक चांगले महत्त्व जाईल व ते रक्तदानासाठी पुढे येतील. तसेच आम्ही समाजामधून रक्तदान जास्तीत जास्त होण्यासाठी आणखी वेगवेगळ्या प्रकारचे आपण उपक्रम वापरतो. जसे की शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, कॉलेजेस आहेत, तिथे जाऊन आपण रक्तदानाविषयी जनजागृती करतो. त्यांना रक्तदानाविषयी आपण त्यांचे फायदे काय आहेत किंवा रक्तदानाने आपण हजारो लोकांचे जीव वाचवतो हे त्यांना समजावून सांगतो आणि त्यांच्यामधले जे गैरसमज ते सगळं आपण दूर करतो. आणि त्यामुळे ते जे काही रक्तदाते आहेत त्यांच्यामधून येणारे ते पुढे येतात आणि रक्तदान करतात. आपल्या ब्लड बँकेमार्फत अशा शिबिर आयोजक आणि रक्तदाते जे दरवर्षी करतात अशा माध्यमातून आपण दरवर्षी रक्त केंद्राला आपल्या जिल्ह्यातून जवळजवळ 5500 डोनर होतात, रक्तदाते होतात आणि त्यांच्यामार्फत एका बॅगमधून आपण 3 बॅगा तयार करतो. तर त्यामार्फत आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ 9000 बॅगा त्यांना आपण पूर्णपणे मोफत देतो. तर हे कशामुळे शक्य झालं तर आपण केलेल्या जनजागृती आणि रक्तदात्यांचा सहभाग आणि शिबिर आयोजकांचा सहभाग याच्यामुळे सर्व शक्य झालेलं आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवून त्यांना प्रोत्साहन निर्माण करून आपण रक्ताची गरज भागवतो. आणि दिवसेंदिवस ही गरज वाढतेच आहे, त्यामुळे आणखीन रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. तर आपल्याला माहीत आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरपूर प्रकारचे रुग्ण असतात. जसे की ॲनिमियाचे आहेत, म्हणजे रक्त शरीरामध्ये कमी असणे, ऑपरेशन असणे, वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सिडेंट होणे, सिझर असणे किंवा डिलिव्हरीनंतर PPH म्हणजे पोस्टपार्टम हेमरेज होणे. तसंच लिव्हरचा डिसीज आहेत, डायलिसिसचे पेशंट आहेत, जसे ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सरचे आजार आहेत, थॅलेसेमिया आहे मेन. ह्या सर्व आजारामध्ये रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज असते. ते जेणेकरून त्या सर्वांची गरज भागवण्यासाठी आपल्याला नियमित प्रत्येक रक्तदात्याने रक्तदान देणे अत्यंत आवश्यक आहे.
ही रक्तदानाची संपूर्ण प्रक्रिया कशा प्रकारची असते? रक्तदान आपण प्रथम जे मंडळ आहेत किंवा सामाजिक संस्था आहेत त्यांच्याकडून लेटर येतं की आपण रक्तदान शिबिर आयोजित करत आहे, आपले सहकार्य आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमच्या रक्त केंद्रामार्फत तिथे जातो सर्व साहित्य घेऊन आणि तिथे आपण रक्त कलेक्शन केल्यानंतर ते रक्त आम्ही रक्तपेढीमध्ये घेऊन येतो आणि त्यानंतर ते आपण 2 ते 6 डिग्री टेम्परेचरला ते ठेवावे लागते. कारण त्याच्यामध्ये पेशी असतात ते 2 ते 6 डिग्रीलाच ते टिकतात. अच्छा. टेम्परेचर जर बदल झाला तर त्यातल्या पेशी नष्ट पाहू शकतात. म्हणून 2 ते 6 डिग्री ते टेम्परेचर ठेवल्यानंतर आम्ही त्या रक्तपेशीवरती वेगवेगळ्या क्रिया करतो. जसे की त्याचे सेपरेशन करतो. सेपरेशन म्हणजे एका होल ब्लडमध्ये 3 घटक असतात. प्लाझ्मा, PCV म्हणजे तांबड्या पेशी आणि प्लेटलेट्स असे वेगवेगळे घटक असतात. ते पेशंटच्या रोगानुसार ते द्यावं लागतात. त्यामध्ये सेपरेशन ही प्रक्रिया करावी लागते. त्यामध्ये हे 3 घटक वेगळे केले जातात आणि ते वेगळे घटक आपण वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवावे लागतात. जसे की तांबड्या पेशी आहेत ते आपण 2 ते 6 डिग्रीला ठेवतो. प्लेटलेट्स आहेत ते आपण 22 डिग्री टेम्परेचरला ठेवतो आणि प्लाझ्मा जो आहे तो -40 डिग्री टेम्परेचरला ठेवावा लागतो. तसेच त्यांचे जे आपण आता कांबोळे जे बैल आहेत त्यांचे लाईफ टाईम पण ठराविक असते. जसे तांबड्या पेशी असतात ते फक्त 35 दिवस टिकतात. म्हणजे ते 35 दिवसामध्येच आपल्याला ते वापरावं लागतात पेशंटसाठी. तसेच प्लेटलेट्स फक्त 5 दिवस टिकतात. प्लेटलेट आपण घेतल्यानंतर त्या फक्त 5 दिवसामध्ये ज्या कोणाला पेशंट लागतील त्या पेशंटला द्यावं लागतात. अन्यथा नाही वापरलं तर ते प्लेटलेट्स 5 दिवसामध्ये खराब होऊन जातात. तसेच प्लाझ्माच आहे. प्लाझ्मा फक्त 1 वर्ष टिकतं. 1 वर्षामध्ये प्लाझ्मा लागणाऱ्या पेशंटला ते द्यावं लागतं, अन्यथा तो खराब होतो. आणखी सांगायचं झालं तर हे आपण जे सगळे ब्लड गोळा करतो किंवा रक्तसंकलन करतो त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आपण करतो. कारण आपलं कर्तव्य आहे की रक्त केंद्रामार्फत आपण जे रक्तदात्याचे ब्लड घेतलेलं आहे ते सुरक्षितरित्या पेशंटला पोहोचले पाहिजे. नाहीतर डोनरला जे काही आजार आहेत ते पेशंटला होण्याची शक्यता असते. म्हणून आपण सुरक्षित रक्त त्यांना पोहोचवण्यासाठी त्यांच्यावरती वेगवेगळ्या टेस्ट आपण करतो. जशा रक्तगट आहे, रक्ताचे प्रमाण आहे, सिफिलिस म्हणजे गुप्तरोग आहे, मलेरिया आहे, नंतर हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, HIV आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावरती आपण रक्त चाचण्या करतो आणि त्या एलायझा मशीनद्वारे करतो. म्हणजे ते पूर्णपणे सेन्सिटिव्ह मशीन आहे आणि त्याच्याद्वारे निगेटिव्ह आल्यानंतरच आपण जे ब्लड संकलन केलेले आहे ते आपण पेशंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे पेशंटला आपण देतो की जेणेकरून हे डोनरचे संक्रमित होणारे जे आजार आहेत ते त्यांना होणार नाहीत. अशा प्रकारे आपण रक्त केंद्रामार्फत पूर्णपणे सुरक्षित असे रक्त पेशंटना पुरवतो. रक्तदान करण्यासाठीचे पात्रता निकष काय आहेत? म्हणजे रक्तदान करणारी व्यक्ती ही रक्तदान करण्यासाठी योग्य आहे हे कशाच्या आधारावर ठरवलं जातं? रक्तदाता रक्तदान करण्यासाठी ज्यावेळी रक्त केंद्रामध्ये येतो किंवा ते शिबिर आहे तिथे येतो त्यावेळी आपण तो पूर्ण फिट आहे की नाही हे चेक करूनच आपण त्याचे रक्तदान करून घेतो की ज्यामध्ये आपण त्याचे वेगवेगळे तपासणी करतो. जसे की क्लिनिकल तपासणी म्हणजे आपण त्याचे नाडी बघतो, ब्लड प्रेशर बघतो, नंतर त्याचं हिमोग्लोबिन नॉर्मली आपलं 12.5पेक्षा जास्त पाहिजे. म्हणून रक्तदात्याचे हिमोग्लोबिन पण 1.5 ग्रामपेक्षा जास्त असावे. तसे त्याचे वय 18 वर्ष पूर्ण ते 60 वर्षापर्यंत मध्ये रक्तदान करू शकतात. तर त्याचे वजन मिनिमम 50 किलो तर पाहिजे. 50 किलोवरती वजन असेल तर त्याचे रक्त आपण घेतो. तसेच त्याचे पूर्ण हिस्ट्री आपण घ्यावी लागते रक्तदात्यांची. जसे की त्याला मेजर कोणता आजार आहे की नाही, जसे डायबेटीस आहे, ज्याला इन्सुलिन चालू आहे, हृदयविकाराचा त्रास आहे का किंवा हृदयाचे इतर विकार आहेत का, तसेच ब्रेनचे काही आजार आहे का, जसे इपिलेप्सी म्हणजे फिट येणे, तसेच हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशरचे काय आजार आहे का, किडनीचे काय आजार आहेत का, लिव्हरचे काय आजार आहेत का, थॅलेसेमिया वगैरे आहे का, किंवा त्याला कधी अगोदर रक्त दिलेलं आहे का, तसेच त्यांना HIV वगैरे अगोदर झाले काय, किंवा कावीळ B, C ह्या प्रकारची कावीळ अगोदर त्यांना झाले आहे का, किंवा मलेरिया झाला आहे का, हे सगळे हिस्ट्री विचारल्यानंतरच जो कोणी यामध्ये सगळ्यामध्ये निगेटिव्ह असेल, जो फिट असेल त्यांचंच आपण रक्त कलेक्ट करतो. म्हणजे आपण फिट पात्र असणाऱ्याच रक्तदात्याचं आपण रक्त घेतो. मग रक्तगट कशा प्रकारे ओळखता येतो? रक्तगट 1902 मध्ये रक्तगटाचा शोध लागला. त्याच्या अगोदर रक्तगट म्हणजे काय आहे कोणालाच माहीत नव्हते. म्हणजे एका डोनरचं रक्त कोणत्या पेशंटला देणे, कारण त्यामध्ये पण पेशंट दगावत होते. खरं त्यावेळी काही माहिती नसल्यामुळं, शोध लागला नसल्यामुळं आपल्याला त्याचा कारण माहीत नसावे. खरं नंतर 1902 मध्ये लँडस्नर यांनी ब्लड ग्रुपचा शोध लावला. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे 8 प्रकारचे ब्लड ग्रुप असतात याचा शोध लावला. जसे की मेजर 4 ग्रुप असतात, ते उपगट 4 असतात. मेजरमध्ये ज्यामध्ये A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह आणि O पॉझिटिव्ह. निगेटिव्हमध्ये A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, AB निगेटिव्ह आणि O निगेटिव्ह असे मेन 8 प्रकारचे ग्रुप असतात. हे त्यांनी लँडस्नरने 1902 मध्ये शोध लावला. त्यांच्या महान कार्याबद्दल त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा करतो. मग असा कोणता रक्तगट आहे ज्याची सर्वाधिक गरज भासते?
प्रत्येक गटाची गरज लागते. खरं त्यामध्ये युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल रिसिव्हर असे 2 प्रकारचे गट असतात. युनिव्हर्सल डोनर म्हणजे ओ निगेटिव्ह. ओ निगेटिव्ह असा ग्रुप आहे की त्यामध्ये अँटीजन नसतात कोणतेच. त्यामुळे तो जो ग्रुप आहे ओ निगेटिव्ह तो सर्व ग्रुपच्या पेशंटना चालतो. तसंच ए बी पॉझिटिव्ह तो ब्लड ग्रुप रिसिव्हर म्हणून ॲक्टिव्ह होतो. म्हणजे त्या ग्रुपला कोणत्याही डोनरचं ब्लड चालतं. तर असे 2 प्रकारचे मेन युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल रिसिव्हर ग्रुप आहे. कारण ॲक्च्युअली प्रत्येक ग्रुप हा महत्त्वाचा असतो. कारण पेशंट कोणत्या ग्रुपचा येईल काय सांगता येत नसतं. त्यामुळं प्रत्येक ग्रुपच्या डोनरने रक्त देणं अत्यंत गरजेचं असतं. रक्तदान करणारी व्यक्ती ही एका वेळी किती रक्त दान करू शकते? एका वेळी एक व्यक्ती वर्षातून जास्तीत जास्त 4 वेळा रक्तदान करू शकते. कारण आपल्या RBC म्हणजे तांबड्या पेशीचे जे लाईफ असतं ते 90 दिवस ते 120 दिवस असतं. त्यामुळे तेवढा कालावधी लागतो. रक्तपेशी लगेच तयार होतात. खरं बाकीची कंपाऊंड आहेत आपल्या ब्लडचे जसे कोॲग्युलेशन फॅक्टर्स आहेत, हार्मोन्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत ते तयार होण्याला 3 महिने लागतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने 3 महिन्यानंतर कधीही रक्तदान केले तर चालते. एका वेळी किती रक्तदान करू शकते? एका वेळी आपण 350 ml रक्त घेतो. ज्यांचे वजन 45 किलो ते 55 किलो आहे त्यांनी 350 ml ब्लड दिले तर चालते. तसे ज्यांचे वजन 55 किलोपेक्षा जास्त असेल त्यांची 450 ml सुद्धा ब्लड आपण घेऊ शकतो. अच्छा. रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा येतो असा एक समज आहे, तो कितपत खरा आहे? रक्तदानानंतर अशक्तपणा येतो हा पूर्णपणे खोटा समज आहे. कारण उदाहरण घ्यायला झालं तर मी जवळजवळ 22 वेळा रक्तदान केलेलं आहे. आता सप्टेंबरमध्ये मी 23वे रक्तदान करेन. तर कधीच मला अशक्तपणा जाणवला नाही किंवा कमजोरी जाणवली नाही. कारण रक्तदान केल्याने लगेच 24 ते 48 तासामध्ये नवीन रक्त तयार होतं. नवीन रक्त म्हणजे तयार होण्यासाठी चालना मिळते. त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं. त्यामुळे कमजोरी किंवा अशक्तपणाचे काही येत नाही. आपण श्रोत्यांना हे सांगूया पुन्हा एकदा की याच्यासाठी जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये वय वर्ष 18 ते 60 वयोगटातला निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतात. त्याच्यानंतर त्याचं HB हिमोग्लोबिनचं प्रमाण हे 12.5पर्यंत असणं गरजेचं आहे. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा महत्त्वाचा की कुठलेही सांसर्गिक आजार त्याला असता कामा नयेत. या दृष्टीने जर रक्तदात्यांनी काळजी घेतली तर नियमितपणे 3 महिन्यांनी ते रक्तदान करू शकतात. बरोबर. महिलांनी रक्तदान करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? अजूनपर्यंत तरी आत्तापर्यंत जे आपण रक्तदान शिबिर घेतो किंवा रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर चालू असतात त्यामध्ये महिलांचं प्रमाण अजून कमी आहे. कारण महिलांमध्ये एक तर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं आणि दुसरं म्हणजे वजन कमी असतं. महिलांमध्ये दुसरं सांगायचं म्हटलं तर मासिक पाळी किंवा अंगावर पिणारे बाळ आणि गरोदर माता ह्या पिरियडमध्ये त्यांनी रक्तदान करू नये. हा पिरियड सोडून त्यांनी कोणत्या वेळेला रक्तदान केलं तर चालते. परंतु ह्या ज्या काही चाचण्या आहेत त्यामध्ये त्यांनी फिट असायला हवे. अच्छा. ज्या व्यक्ती कष्टाची कामं करतात त्यांनी रक्तदान केल्यानंतर विश्रांती घेण्याची आवश्यकता असते का? म्हणजे काम न करता त्यांनी घरात थांबायला हवं का? नाही, तसं काय बरेच रक्तदान करण्यासाठी लोक येतात की जे गिरणी कामगार असतात किंवा भरपूर कष्टाची कामे करतात. ते रक्तदान करण्यासाठी नेहमी देतात. परंतु रक्तदान केल्यानंतर त्यांना आपण चहा नाश्ता आधी केल्यानंतर त्यांनी फक्त 1 तासभर विश्रांती घेतली की त्यांनी आपापल्या कामावरती ते जाऊ शकतात आणि कोणतेही कष्टाची कामे करू शकतात. त्यांना कमजोरी किंवा अशक्तपणा अजिबात येत नसतो. तुम्ही आता म्हणालात की एका रक्तपिशवीमध्ये साधारणपणे एका व्यक्तीचं 350 ते 450 मिली रक्त साठवलं जातं. तर मग हे साठवलेलं रक्त किती लोकांसाठी वापरता येऊ शकतं? तर मग मी सांगितल्याप्रमाणे एक जे ब्लड आहे किंवा एक बॅग आहे आपण जे रक्तदात्यामार्फत घेतो त्यामध्ये 3 कंपाऊंड असतात. तांबड्या पेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा. तर आपण एका रक्तपेशीमधून 3 प्रकारचे आपण घटक तयार करतो. त्या 3 पेशी 3 पेशंटला जातात. म्हणजे एक रक्तदाता 3 पेशंटचे प्राण वाचवतो. तुम्ही एकाच पेशंटचे प्राण वाचवत नाही तर तुम्ही एक बॅग जरी दिली असली तरी तुम्ही 3 रुग्णांचे प्राण वाचवत असता. तर अत्यंत हे पुण्याचे काम आहे. त्यामुळं प्रत्येकाने पुढे येऊन रक्तदान केले पाहिजे. नक्कीच. यासाठी मला कश्मीराताई एक सांगावंसं वाटतं की आपलं वय वर्ष 18 झाल्यापूर्वी आपला रक्तगट माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे की आपला ब्लड ग्रुप कोणता आहे. आपल्याला रक्ताची आवश्यकता लागू शकते किंवा आपल्याला रक्तदान करायची वेळ येऊ शकते. आपल्या नातेवाईकांसाठी जर आपण आवश्यकता असेल आणि आपण रक्त दिलं तर ते अधिक महत्त्वाचं असतं की आपल्याला हिस्ट्री माहीत असते. म्हणजे पेशंटची पण माहिती असते आणि रक्तदात्याची पण माहिती असते. म्हणून आपण आपल्या या आजच्या कार्यक्रमातून असं श्रोत्यांना आवाहन करूया की आपण सज्ञान झाल्यानंतर आपला रक्तगट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कुठेही उपयोगी पडू शकतो आणि कुठेही रक्ताची आवश्यकता लागू शकते. नक्कीच.
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला सुद्धा या रक्तदानाचा काही फायदा होतो का? तर हा एक चांगला प्रश्न आहे, कारण एकदा त्याला हे महत्त्वाचं असतं की आपण रक्तदान करणार आहे, पेशंट जे वाचणार आहे, बरोबर आहे, कारण आपल्याला काय फायदा होणार आहे. हं. तर त्यामध्ये भरपूर फायदे आहेत. तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय, तर आपण समाजात देणे लागतो. त्यामुळे आपल्याला समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर रक्तदानापेक्षा दुसरं श्रेष्ठ कार्य नाही, कारण रक्तदान केल्यामुळे समाजातील कोणाचा तरी जीव वाचणार आहे, जीवदान मिळणार आहे. हो. तर त्याचे जे पुण्य आहे ते आपल्याला मिळणार आहे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. नंतर आपण रक्तदान वारंवार केल्यामुळे, नियमित केल्यामुळे आपल्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत, तांबड्या पेशी आहेत, त्या रेग्युलर तयार होत जातात. हं. आणि त्यामुळे आपल्या शरीरातील जी प्रतिकारशक्ती आहे ती वाढते. प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे आपले जे होणारे आजार आहेत त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते. तसेच रक्तदान केल्यामुळे आपल्या ब्लडमध्ये असणारं कोलेस्ट्रॉल आहे, जे रक्त गोठवतं किंवा गोठडी तयार करतं, त्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये होणारे हृदयविकार किंवा हृदयाचा अटॅक ह्याचे प्रमाण कमी होते. तसेच वारंवार रक्तदान केल्यामुळे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा इतर जे आजार आहे त्याचे प्रमाण बऱ्याच अंश, कॅन्सर आहे, आता मी तेच म्हणणार त्याचे होते. प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते. तसं रक्तदान केल्यामुळे आपल्याला एक कार्ड मिळते, रक्तदाता कार्ड म्हणून. ते 2 वर्षापर्यंत पण ते आपल्या मित्रासाठी असू दे, नातेवाईकासाठी असू दे, आपल्या ओळखीच्या कोणासाठी असून ते आपण वापर देतो. म्हणजे आपल्या रक्ताचा त्यांच्यासाठी सुद्धा आपण पूर्ण फ्री आपल्या शासकीय रक्तपेढीमार्फत त्यांना रक्त पुरवलं जाते. तसे रक्तदान केल्यामुळे आपले ब्लडमधले असणारे जे वेगवेगळ्या टेस्ट आहेत, जशा रक्तकट आहे, रक्तातली रक्तात साखर असू दे, किंवा मलेरिया, गुप्तरोग असू दे, परत हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, HIV ग्रुप, हे सगळे जे टेस्ट आहेत त्या पूर्णपणे रक्तपेढीमार्फत फ्री केले जातात, की ज्याचे बाहेर त्याचे टेस्टचे किंमत भरपूर होते, 2 ते 3,000 होते. तर आपण हे पूर्णपणे मोफत केल्या जातात, हे सगळ्या टेस्ट असतात. तसेच रक्तदान केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं, म्हणजे आपल्याला बरं वाटतं, कारण आपण एखादा जीव वाचवण्यासाठी आपण रक्तदान केलेलं आहे, त्याचा जीव वाचणार आहे, एक वेगळं समाधान मिळतं. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. खूपच फायदे आहेत. जसे रक्तदान केल्यामुळे अतिरिक्त आपल्या शरीरामध्ये लोह असेल तर ते कमी होते, मर्यादित रक्ताचा फ्लो चांगला राहतो. तसे रक्तदान केल्यामुळे वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी झाल्यामुळे अटॅकचे प्रमाण सुद्धा कमी होते. असे रक्तदानाचे भरपूर फायदे आहेत. त्यामुळे हे सगळे फायदे विचारात घेऊन रक्तदात्यांनी पुढे यायला पाहिजे आणि त्यांनी रक्तदान केले पाहिजेत, की जेणेकरून त्यांची बॉडी चांगली राहील, त्यांनाही आजार होणार नाहीत आणि पेशंटला फायदा होईल. रक्तदात्यांची संख्या वाढावी म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये काही उपक्रम राबवले जातात का रक्तपेढीकडून? रक्तपेढीमार्फत आपण जवळजवळ वर्षाला आपल्याला 9 ते 10,000 बॅगा लागतात पेशंटना देण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला रेग्युलर रक्तदान करून घेणे महत्त्वाचे असते. तर त्यासाठी आपल्याला रक्तदात्यांचे सत्कार समारंभ आयोजित करणे, शिबिर आयोजकांचे सत्कार समारंभ आयोजित करणे, तसंच वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, राजकीय संस्था आहेत, तरुण मंडळ आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, इथे सर्वांच ठिकाणी जाऊन आपण रक्तदानाविषयी आपण जनजागृती करतो, त्यांचे फायदे तोटे सांगतो आणि त्यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहन देतो, की जेणेकरून आपल्याला 1000 पेशंटचे आपल्याला जीव वाचवायचे आहेत. त्यामुळे ते पुढे येतात आणि रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास ते मदत करतात. आणि आपण त्यांच्यामार्फत आपण वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर आयोजित करतो पूर्ण जिल्ह्यामध्ये, आणि त्यांच्यामार्फतच आपण रक्त संकल्पित करून रुग्णांचे प्राण वाचवतो. अच्छा, हे सर्व त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. या निमित्तानं मला आणखीन एक सर तुम्हाला विचारायचं आहे की हा बॉम्बे ग्रुप म्हणून जो आहे त्या संदर्भातलं रत्नागिरी जिल्ह्यामधले डोनर कशी परिस्थिती आहे आणि त्याची आवश्यकता लागल्यानंतर आपण काय व्यवस्था करतो? रक्तदान जिल्ह्यामध्ये हा फार रेअर ब्लड डोनर आहे, कारण हा मुंबईमध्ये हा सापडला होता बॉम्बे ब्लड ग्रुप, त्यामध्ये H अँटीबॉडी नसते. तर हा एकदम रेअर, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 का 2च फक्त बॉम्बे ब्लड ग्रुपचे डोनर आहेत. त्या ग्रुपला आपण त्याच ग्रुपचं ब्लड द्यावं लागतं. मोरेश्वरजी, तुम्ही आत्तापर्यंत 105 वेळा रक्तदान केलेलं आहे, म्हणजे खरंच ही एक विक्रमी गोष्ट आहे. तर तुमचा अनुभव काय सांगाल? आता सरांशी आपण बोलतोय त्याप्रमाणे मला खूप फायदा झाला आणि मला एक ते समाधान आहे की आपल्या नरदेहाचं सार्थक करणं असं आपण जे म्हणतो आपण प्रपंचामध्ये, तर ते मला सार्थकी लावल्यासारखं वाटतं. कारण मनुष्यच मनुष्याला रक्तदान करू शकतो, दुसरं कोणीही करू शकत नाही, किंवा असं रेडीमेड आपल्याला मिळत नाही. हे मला कळल्यापासून मी रक्तदान करतो आणि याचं जे समाधान आहे ते फार महत्त्वाचं आहे. याच्याकरता मला कौटुंबिक पण मदत झाली, खूप मदत झाली सगळ्यांची, आणि माझे मित्रपरिवार आहेत त्यांची पण खूप मदत झाली. आणि या निमित्तानं माझं शरीर निरोगी राहिलं. मी आत्तापर्यंत रक्तदान करू शकतो ह्याचंच हे त्याचं उदाहरण आहे की निरोगी प्रकृती
आणि समाजातल्या असलेल्या या रक्तदानाबद्दलच्या समज गैरसमजाच्या मुळेतून हे माझ्याकडून कार्य झालं. अच्छा. रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी समाजाने यामध्ये काय करायला हवं? समाजाने, कारण आपल्याला दररोज तुम्ही बघताय की सिव्हिल हॉस्पिटल किंवा कोणत्या हॉस्पिटलमध्ये भरपूर रुग्ण येत असतात. त्यांना रक्ताची दररोज गरज लागत असते. त्यांना रक्त मिळाले पाहिजे, त्यांचे जीव वाचले पाहिजेत. म्हणून समाजाने पण सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या रक्तदानाविषयी माहिती घेऊन त्यांनी रक्तदान करण्यास प्रवृत्त व्हायला पाहिजे. त्यांनी रक्तपेढीत येऊन, रक्तकेंद्रामध्ये येऊन त्यांनी रक्तदान केले पाहिजे की जेणेकरून रुग्णांचे प्राण वाचतील. आणि ज्यांना ही माहिती समजली आहे किंवा ज्यांना हे या विषयाची गांभीर्य माहिती आहे त्यांनी आपापसात चर्चा करून याच्यातून रक्तदाते तयार करायला हवेत. बरोबर. नवनवीन रक्तदाते पुढे यायला हवेत. यासाठी प्रत्येक दिवशी आपल्याला जितक्यांना शक्य आहे त्यांना सांगणं, आवाहन करणं की नाही रे बाबा, तू रक्त तपास तुझं, त्याच्यानंतर तू रक्तदानासाठी योग्य आहेस की नाही याचं मार्गदर्शन तुला रक्तपेढीमध्ये मिळेल आणि तुझा ब्लड ग्रुप कुठला आहे तो कळेल. यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रक्तदान आपण का केलं पाहिजे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे अजून कारखान्यात, लॅबमध्ये, दुकानामध्ये कुठेही कुठेही अजून तयार होत नाही. तयार होत नाही. हो. मानवी रक्त हाच पर्याय आहे. अजून आपण कोणत्या जनावरांचं, प्राण्यांचं रक्त आपल्याला चालत नाही. तेव्हा मानवाचं रक्त मानवालाच चालते. त्यामुळे मानवासाठी रक्त देणं अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून आपण आपल्या बांधवांचा प्राण वाचवता येईल आपल्याला. तर श्रोते हो, रक्तदानासाठी काही मिनिटं पुरेशी असतात. तुमच्या हा काही मिनिटांचा वेळ हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये आशेचा किरण घेऊन येऊ शकतो. तर रक्तदान हेच श्रेष्ठ दान हे आपण कायम ऐकत आलोय. हीच गोष्ट आपल्या मनामध्ये रुजवूया आणि नियमितपणे रक्तदान करण्याचा संकल्प करूया. डॉक्टर, तुम्ही इथे आलात. मोरेश्वर जोशी, तुम्ही सुद्धा आज इथे आलात आणि एक छान संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केलीत. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी निरोप घेताना एवढंच म्हणेन, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. स्वेच्छा रक्तदान, काळाची खरी गरज. आपण समाजाचे एक देणे आहे, त्यातून मी एवढं सांगू इच्छितो की करुण दान रक्ताचे रण फेडूया समाजाचे. तर रत्नागिरी आकाशवाणीतर्फे मला रक्तदानाविषयी 4 शब्द बोलण्यास परवानगी दिली. रक्तदात्यांचे मी आभार मानतो की त्यांनी हजारो पेशंटचे प्राण वाचवलेले आहेत आणि इथून पुढे त्यांनी त्यांचे कार्य असेच चालू ठेवावे. आणि मला इथे बोलवण्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे शतशः आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, रक्ताला कोणताही पर्याय नाही. रक्ताची गरज कधी, कुणाला, कोणत्या क्षणी भासेल हे सुद्धा सांगता येत नाही. अशा वेळी एखादा अनोळखी रक्तदाता जीवनदूत बनून समोर येतो आणि आशेचा एक नवा किरण देतो. रक्तदान ही केवळ एक वैद्यकीय गरज नसून ती माणुसकीची भावना आहे. आपल्या शरीरातलं काही थेंब रक्त दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद, आशा आणि नवसंजीवनी निर्माण करू शकतं. म्हणूनच रक्तदाता हा केवळ दाता नसतो, तर तो जीवन वाचवणारा खरा नायक असतो. रक्तदात्यांच्या अमूल्य योगदानामुळेच अनेकांना नवजीवन मिळतं. म्हणूनच निस्वार्थ भावनेने रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना मनःपूर्वक अभिवादन. 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने आजच्या या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर अर्जुन सुतार यांची मुलाखत आपण ऐकली. त्यांच्यासोबतच 105 वेळा रक्तदान केलेले रक्तदाता मोरेश्वर जोशी यांनीही आपल्याला मार्गदर्शन केलं. या मुलाखतीच्या संवादिका होत्या कश्मीरा सावंत, तर सादरकर्ते होते विवेक वानखडे.